बोलत होतो तुमच्या हस्ते प्रवीणजी मधले 2 दिवस आम्हाला चांगल्या प्रकारचा एक व्यवस्था करून दिली। चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं। तसंच अनिकेतजी हेदुकर यांच्या सन्मानित करतील प्रवीणजी मधलेंचे सुपुत्र साल आणि सिफर तसंच पुष्पगुच्छ देतो आपण। खूप खूप धन्यवाद। उपस्थित सर्व क्रीडा रसिक त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। उपांत्य फेरीचे सामने झाले त्यानंतर मात्र आपण पाहतो उपांत्य फेरीचा सामना या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक 2 याच्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळते। अतिशय महत्त्वाचा एक सन्मान आहे। 2 दिवस किंवा आधी गेले 4 दिवस आम्ही ती स्पर्धा भरवली। त्या स्पर्धेसाठी जी मेन आम्हाला सहकार्य लागतो गेले अनेक वर्ष ते लाईटची व्यवस्था आम्हाला पप्प्या वैद्य आमच्या मंडळाचे त्यांनी आम्हाला करतात। मी मंडळाच्या तर्फे त्यांचा सन्मान करतील आणि पवार मी यांना विनंती करतो तसंच पप्प्या वैद्य यांना सुद्धा विनंती करतो की आपण मैदानामध्ये यायचं एक सन्मान आपल्याला मंडळातर्फे आपण करतो। मी अनुपवारांना विनंती करतो की यांचा सन्मान आपण करायचा आहे। पप्प्या वैद्य अतिशय गेले कित्येक वर्ष आम्हाला सहकार्य करतात। अनंत वैद्य असंच सहकार्य आम्हाला कायम राहू दे। तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असतात। असंच राहू दे, असेच हसत राहा। खूप खूप धन्यवाद साहेब। तिसरी सराई पाहायला मिळते आणि तिसऱ्या सराईसाठी अमित या खेळाडूला आपण पाहतोय त्याला देखील सक्सेसफुली टॅकल या ठिकाणी केलं जात आहे। सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कर्दे संघाची पाहायला मिळते। या सेमीफायनलच्या लढतीमध्ये अंतिम सामन्याची तिकीट कुठल्या संघाच्या नावावरती या ठिकाणी जाईल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे। श्री सीमामाता सालपुरे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार फायनलच्या सामन्यासाठी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। श्री सीमामाता सालपुरे तुम्हाला या ठिकाणी पहिला पुकार खेळण्याच्या दृष्टीने फायनलच्या सामन्यासाठी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। या ठिकाणी आपल्याला अनुभवायचं आहे। अगदी रात्रीचे खूप वाजून गेले तरी देखील क्रीडा रसिक त्यास खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्या लगेचच आपल्याला कर्दे गावामध्ये पुन्हा एकदा दाखल व्हायचं आहे ज्या ठिकाणी हनुमान जयंती उत्सवानिमित्त अजून एक भव्य दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडली जाईल। या ठिकाणी दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते। साहिल माने या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो समोर 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे। सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे। काही गडबड पाहायला मिळते। डिफेन्स मार्क वरती गुणाची कमाई केली जाईल श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये। रोनक हा खेळाडू पाहायला मिळतोय। एकाएकी उरलेला खेळाडू आक्रमण करेल। समोर बलाढ्य असा 7 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई होतीये।
रोनक या खेळाडूच्या माध्यमातून सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी केली गेली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी पाहायला मिळते. एका गुणाची कमाई केली जाईल. पुन्हा एकदा ऑलआउटच्या उंबरठ्यावरती श्री साई वडन एका उरलेला रोनक या ठिकाणी आपला खेळ सादर करतोय. किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी ऑल आउट झाला श्री साई वडन संघ. पुन्हा एकदा ऑल इन होतोय. स्कोर कार्ड कडे जातोय. 13 या गुणसंख्येवरती कर्देचा संघ आहे तर 3 या गुणसंख्येवरती वडनचा संघ पाहायला मिळतोय. या सेमीफायनलच्या लढतीमध्ये पहिल्यांदा आघाडीवरती कर्देचा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. श्रीराम कर्दे जर या ठिकाणी फायनलचं तिकीट मिळालं तर मात्र श्री सीमा माता सालतुरे संघासमोर खेळावं लागेल. गणेश आगरे सध्या सीमेने चढाई मार करतील. यावेळेस मात्र खराब कामगिरी पाहायला मिळते. थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसला. मिडलाईन क्रॉस केली जाते. श्री साई वडन संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल मॅच मध्ये, कारण सेमीफायनलची लढत आहे. सहजासहजी हार मानणार नाही या ठिकाणी वडनचा संघ. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स. मागच्या चढाईमध्ये गुणाची कमाई केली गणेश आगरे या खेळाडूंना. यावेळेस मात्र डिफेन्स मार्फत आपली भूमिका बजावली आहे. बॅक टू बॅक गुणाची कमाई आणि मोमेंटम श्री साई वडन संघाकडे पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने जर्सी क्रमांक 11 श्रीराम कर्दे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. कर्दे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. सातत्याने दापोली तालुक्याच्या संघामध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय. चर्चेत राहिलेलं नाव आहे दापोली तालुक्यामध्ये. खूप सारा फॅन फॉलोविंग या खेळाडूचा पाहायला मिळतो. यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा गणेश आगरे या ठिकाणी सज्ज होतील. आक्रमण केलं जाईल. साई पाण्याला टिपण्याचा प्रयत्न आहे. मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये 2 गुणांची कमाई होती. पलटवार या ठिकाणी करण्याच्या उद्दिष्टाने श्री साई वडन संघाने नाव सावरलाय. तन्मय या खेळाडूला आपण पाहतोय. साहिल माने बॅकलाईनच्या पाठी आहे. जितू माने बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. तन्मय वरती या ठिकाणी सिद्धदारी असेल. सांगे ना तू जाणारच तेव्हा बोलू काय झालं विचार. या श्री साई वडन संघ स्ट्रगल करतोय. गणेश आगरे या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. 3 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय. निर्भय माने त्या ठिकाणी तैनात आहे. ऋतुराज बुकनाथ या खेळाडू देखील आपण पाहिलं. 2 महत्वपूर्ण डिफेंडर आहेत. यावेळेस मात्र थर्ड रेड आहे. त्यानंतर मात्र चर्चा करूया या दोन्ही संघाची. थर्ड रेड तन्मय हा खेळाडू सज्ज होतोय. यावेळेस मात्र डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. ऋतुराज आणि निर्भय या 2 खेळाडूंना आपण अगदी मुरुडगावच्या त्या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेमध्ये देखील पाहिला. सेमीफायनलचा सामना तोच प्रतिस्पर्धी संघ श्री साई वडन आणि अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये बॅक टू बॅक 2 ते 3 सुपर टॅकल निर्भय आणि ऋतुराजने केला. आणि पुढे आपण पाहिलं तर श्री साई वडन संघाला त्या स्पर्धेमध्ये मोठा देखील लागला होता.
परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा परतफेड केली जाऊ शकते का श्री साई वडद संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स होतोय. बोनस गुणाशी कमाई करते संघाच्या खात्यामध्ये, परंतु 1+2 = 3 पॉईंट श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले. पलटवार केला श्री साई वडद संघाला. स्कोरकार्डकडे जाऊया. 12 या गुणसंख्येवरती खेळतोय वडदचा संघ, तर 14 या गुणसंख्येवरती कर्तेचा संघ पाहायला मिळतोय. एक ऑल आउटची परतफेड करून सुद्धा असून देखील काहीशा गुणांना पिछाडीवरती वडदचा संघ असून देखील पाहायला मिळेल. रोनक या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्गमध्ये वाचन केलाय. इन्फॉर्म असलेला खेळाडू आहे. रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने, जर्सी क्रमांक 11. या ठिकाणी दापोलीचा वंडर बॉय साहिल माने या खेळाडूला पाहतोय. वेगावरती स्वारवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र अक्षय चूक करतोय. डिफेन्स मार्क बोलती ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये गुण जमा केला जाईल. रिकाम्या हाताने माघारी परत आहेत. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने. शांत संयमी गतीने चाललेला सामना आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळेल. 2 गुणांची कमाई होतीये. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा साहिल माने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 3rd रेड, 3री चढाई अमित या ठिकाणी पाहायला मिळतोय. सातत्याने आक्रमण अमित या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या ठिकाणी सातत्याने चूक घडते डिफेन्स मार्क वरती. उपरारक्षक सातत्याने चूक करतोय श्रीराम करते संघाचा. पुन्हा एकदा साहिल माने या ठिकाणी सज्ज झालाय. आक्रमण करतोय स्वतःच्या उजव्या पदावरती सातत्याने. यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय. त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंत गुणफलक. कर्दे संघ खेळतोय 17 या गुणसंख्येवरती, तर 13 या गुणसंख्येवरती या ठिकाणी वडदचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. घेऊया क्षण. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना पहिली चढाई श्री साई वडद संघाच्या माध्यमातून अमित. या ठिकाणी माघारी परततोय. व्हॅलिड रेड. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. येणारी काही मिनिटं अगदी रोमांचक असतील. पाच खेळाडूच्या डिफेन्समध्ये साहिल माने हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रथमेश काटकर श्री साई वडद संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय. 6 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी चढाई सजवली जाते. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. 3rd रेड वरती खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थर्ड रेड. 3री चढाई जर्सी क्रमांक 4 या खेळाडूला आपण पाहतोय.
आक्रमण करतोय परंतु यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स. गुणाची कमाई होतीये पुन्हा एकदा श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी साहिल माने संपूर्ण संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. 6 गुणांची चढाई आहे. तेरा या गुणसंख्येवरती श्री साई. या ठिकाणी जी आपण चढाई पाहिली साहिल मानेच्या माध्यमातून तब्बल 6 गुणांची ती चढाई आणि त्याच्यासाठी अमरीश येतुकर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे साहिल माने या खेळाडूसाठी. नक्कीच त्या प्रकारचा चांगला खेळाडू आहे सर साहिल माने, ज्याने अनेक अजिंक्य राज्यभरमध्ये सुद्धा आपले चमक दाखवले. जिल्हा त्याची निवड झाली होती. महाराष्ट्र संघाचं कुमारगडाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय असा एक चांगला खेळाडू दापोलीला लाभलाय. श्रीराम गर्देचा प्रवास बघताना साई मानेच्या आधिपत्याखाली तयार झालेला जितू माने असे अनेक खेळाडू साहिल माने आणि जितू माने तयार केले आणि दापोली तालुक्यामध्ये अनेक अंतिम विजय सुद्धा त्यांनी प्राप्त केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जुना जाणता दापोली तालुक्याचा शिरसाई वळणचा खेळाडू गणेश आगरे आपण पाहायला मिळतो. मगाच्या सामन्यामध्ये चांगली केली होती. आपल्या अनुभवाचा पूर्णपणे इथे सामन्यामध्ये दाखवतो. पुन्हा एकदा माघारी फिरतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून ऋतिक श्रीसाई वळणच्या माध्यमातून 6-7 जणांच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये तुम्हाला काही करताना पाहायला होतं. 8 नंबर गेलेला ऋतिक पाहतोय. तिथे संत सावध अशी केलेली चढाई आहे. चढाईमध्ये हॅलो गणपतीतर म्हणून पुन्हा एका अमित लवडे हा जुना जाणका असा अष्टपैलू खेळाडू अमित लवडे चांगल्या प्रकारे असा पूर्णपणे यष्टी हलवताना दिसतो. अमित लोहरे पाहूया या गुणाची कमाई करतो का मध्यरक्षक म्हणून जितू माने. आणि आता मात्र चांगल्या पद्धतीनं बघा स्ट्रगल चालू होतं. मात्र पंचांची शेवटी वाजले. दोनच गुणाची नक्कीच प्राप्त झालेला आहे. दोन्ही ठिकाणी 1-1 गुणाची कमाई होते. पुन्हा एकदा थोडासा इशारा श्रीराम गर्दे आणि आता मात्र दादू काटकर 1 गुणाची कमाई होते. अटीतटीच्या सामन्यामधून कोणता संघ विजयी होणार आहे आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे येणारा काळच ठरवेल. चांगला प्रयत्न होता. पूर्ण त्याच्या माध्यमातून बोनस गुणामध्ये केली तयारी आहे आणि छोटासा वेळ पाहतोय. पुन्हा एकदा वरूनच्या 7 जणांच्या क्षेत्रक्षात केलेली चढाई आहे. या चढाईला पाहूया कितपत यश होतंय. आपल्या चढाईने किती गुणांची कमाई करून देतोय ऋतिक पाहते. संत सावध अशी केलेली चढाई आहे. सामना चालू असताना शिरसाई वळण आणि श्रीराम गर्दे कालच्या सत्रातील सालदूर हा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय. म्हणून गणेश आगरे आपल्या चढाईने वारंवार आपल्या संघाला गुण प्राप्ती करून देणारा खेळाडू. अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी असणारा गणेश आगरे रनिंग हँडटच करतोय. तर त्याच्या प्रयत्न नक्की यश येत नाही. आता मात्र बोनस गुणांमध्ये चढाई होती. स्लाइडीकडे पुन्हा एकदा साहिल माने आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 11. खूप सारी क्रीडांगणे या खेळाडूने गाजवलीत. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान देखील पटकावलाय. आज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय या संपूर्ण स्पर्धेच्या फायद्याची फेरी गाठण्याच्या प्रयत्नामध्ये.
थर्ड रेडचा इशारा येतोय. रोनक या खेळाडूला आपण पाहतोय श्री साई वडा संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी गुणाची कमाई होते. एका गुणाला स्कोर कार्ड पुढे सरकत आहे. श्री साई वडा अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य वयोगट व वजन मर्यादित कबड्डी स्पर्धा युवा चषक 2025 तुम्हाला अनुभवायला मिळेल. दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली जाईल. या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी 5001 व आकर्षक चषक, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी 3001 व आकर्षक चषक, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी 1001 व आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकासाठी 1001 व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी वयोमर्यादा आहे 1/1/2006 नंतर जन्मलेला खेळाडू स्पर्धेत खेळू शकेल. खेळाडूसाठी वजन मर्यादा 70 किलो राहील. स्पर्धा गाव टू गाव पद्धतीने राहील. आधार कार्ड, जन्मदाखला व वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य राहील. स्पर्धा दापोली तालुका मर्यादित असेल आणि प्रवेश फी या संपूर्ण स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्या. स्पर्धेचं ठिकाण आहे स्मिथ चायनीज सेंटर टासुरे, तालुका दापोली. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर तुमचा संघ नोंदवायचा असेल तर तुम्ही गौरी सणस, श्रेयस लाले, स्मितेश लाले आणि आर्यन पांडे यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. युवा चषक 2025 दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सामना संपला शेवटची 5 मिनिटं असतील. 26 या गुणसंख्येवरती खेळतोय कर्देचा संघ, तर 17 या गुणसंख्येवरती खेळतोय. वडांचा संघ थोडासा एकतर्फी झालेला सेमीफायनलचा सामना, परंतु याच्यानंतर लगेचच फायनलचा सामना या संपूर्ण स्पर्धेतील अंतिम सामना या ठिकाणी खेळवला जाईल. 27 या गुणसंख्येवरती कर्देचा संघ आहे, तर 17 या गुणसंख्येवरती श्री साई वडन हा संघ या ठिकाणी खेळतोय. या ठिकाणी दोन्ही संघांनी नोंद घ्या. जो संघ या ठिकाणी विजयी होईल तो मैदानावरती थांबेल. लगेचच फायनलची लढत या ठिकाणी खेळवली जाईल. सामना संपला शेवटची 4 मिनिटे. श्री सीमामाता सालदुरे आपण नोंद घ्या. फायनलचा सामना या ठिकाणी लगेचच खेळवला जाणार आहे. विजेता संघ या ठिकाणी मैदानावरती थांबणार आहे चालू मॅच मध्ये. दुसरा पुकार तुम्हाला देऊन झालाय श्री सीमामाता सालदुरे. या ठिकाणी थर्ड रेड निर्भय माने या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी केलं जात आहे. वर्णन ही वर्णन ही करता कुठले लीड आहे इकडं करता. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आणि एक मल्टी पॉइंट रेड निर्भय या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 गुणाची कमाई आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. काय होणार सामना थोडासा एकतर्फी आहे, परंतु याच्यानंतर एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्री सीमामाता सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये फायनलचा सामना खेळण्यासाठी या चालू मॅच मध्ये विजेता संघ या ठिकाणी सज्ज होईल. संभवत आहे श्रीराम कर्दे संघ विजयाच्या दिशेने धावेल. सामना संपायला शेवटचा मिनिट आहे. चला श्री सीमामाता सालदुरे तुम्हाला फायनलच्या दृष्टीने
या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार दिला जातोय. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडा करण्याचा ताबा घ्या. विजेता संघ मैदानावरती थांबेल याची नोंद घ्यायची आहे. श्रीराम करगे संघ या ठिकाणी अग्रेसर झालाय फायनलची फेरी खेळण्यासाठी. परंतु कालच्या रात्रीमध्ये फायनलचं तिकीट आपल्या नावावरती करून फायनलच्या फेरीसाठी विराजमान झालेला श्री सीमा माता सातपुरे संघ याच्यानंतर या ठिकाणी लगेच लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. श्रीराम करगे संघ संभवतः त्यांच्या विरोधामध्ये फायनलची फेरी खेळेल. कारण मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. पंचांचा डिसिजन येतोय आणि या ठिकाणी मात्र चालू सामना संपेल. चालू सामन्यामध्ये श्रीराम करगे संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.